Hello students, today we are looking a last part about the counting figure from the logical reasoning of scholarship exam intelligent test. Intelligent test मधला आपण 4th चॅप्टर चालू केला होता लॉजिकल रिझनिंग. त्याच्यामध्ये नॉन व्हर्बल म्हणजे काउंटिंग रिलेटेड कोणती गोष्ट असेल, सो हाऊ टू काउंट अ फिगर इन द गिवन इमेज or how to count the different geometrical part like triangle, angle, quadrilateral, square from the given figure that we already studied. Now after long time, last geometrical shape that is cube. What is cube? Cube म्हणजे काय? घन. तुम्ही ठोकळा बघितला असणार, आपण जो सापशिडीचा ठोकळा खेळतो त्याच्यामध्ये किती फेसेस असतात, त्याच्यावरती किती त्याचे भाग आहेत, 1 to 6 पर्यंत नंबर असतात. सो टोटल सरफेस एरिया किती असतो, सरफेस किती असतात त्याच्यावरती 6. सो सच फिगर इज कॉल्ड एज अ क्यूब. त्यालाच आपण काय म्हणतो? क्यूब म्हणतो. म्हणजेच 3 डायमेन्शनल इमेज हॅव्हिंग ऑल द साइड्स इक्वल. अशी इमेज जी 3 डायमेन्शन म्हणजे तिन्ही बाजूनी आपण बघू शकतो, म्हणजे फ्रंट, बॅक, बॉटम, टॉप या सर्व बाजूने आपण ऑब्झर्व करू शकतो. अशा इमेजला काय बोलतात? 3 डायमेन्शनल इमेज. And from that is a cube having the same size of all the cube. प्रत्येक साइड काय असते त्याची सेम असते. सो नाउ फ्रॉम दॅट वी हॅव टू फाइंड आउट हाऊ मेनी नंबर ऑफ क्यूब्स आर देअर. जर एक इमेज दिलेली असेल तर त्याच्यामध्ये क्यूब्स किती असणार आहेत, दॅट वी हॅव टू फाउंड. नाउ इन दिस फिगर लुक ॲट, आय एम रायटिंग विथ द नंबर. दिस इज 1 क्यूब. दिस इज फ्रंट साइड ऑफ दिस क्यूब. आणि सेम टू सेम बघा इथे कशी दिसते आपल्याला. हा जर आपण एफ ब्लॉक बघितला तर दिस इज अ वन ऑफ द क्यूब. बघा असा क्यूब आहे. त्याची बॅक साइड अशी असणार आहे, त्याची फ्रंट साइड म्हणजे मी इथे ड्रॉ करते क्यूबचा शेप कसा दिसणार. हा झाला त्याचा फ्रंट साइड. जर अप्पर साइडने आपण बघितलं तर हा त्याची अप्पर साइड असणार. ही त्याची साइड राईट हँड साइड असणार. तुम्ही जर इकडचा शेप बघितलात हा तर त्याचे लेफ्ट हँड साइड असणार. आणि हा जो त्याचा आहे बॉटम. सो टोटल हाऊ मेनी 1 2 3 4 अप्परचा एक आणि लोअरचा आहे. टोटल 6 फेसेस असणार त्याचे. सो दिस इज 1 क्यूब हॅव्हिंग सेम साइज. बघा असं बघू शकता तुम्ही. त्याची प्रत्येकाची साईज काय असणार आहे? सेम असणार आहे. त्याला काय बोलतो आपण? क्यूब. नाउ वी हॅव टू काउंट द नंबर ऑफ क्यूब्स. आपण ह्याच्यामध्ये हे एका इमेजमध्ये किती स्मॉल क्यूब्स आहेत ते फाइंड आउट करू शकतो. बघा इथे जर मी नंबर दिला 1, जिथे ई दिला तिथे नंबर 1 दिला. हा एक क्यूब दिसतोय स्क्वेअर सारखा. नंबर 2, 3 अँड 4. बघा मी पहिल्या साईडला कोणते दिलेत? 1 2 3 4. हा भाग म्हणजे ह्याच 2चाच पार्ट आहे. हा म्हणजे हा एक ठोकळा झाला. 3चाच पार्ट आहे, म्हणजेच 4च्या मागे पण असंच असणार, 1च्या मागे पण. सो पहिल्यांदा समोर आपल्याला किती दिसत आहेत? 1 2 3 4. 1 2 3 4. आणि बरोबर एक्झॅक्टली मागे पण तसंच इमेज दिले, शेप दिल्या, म्हणजे किती असणार आहेत? पुढे 4 दिसत आहेत तर त्याच्या बरोबर मागे पण अजून एक अरेंजमेंट केले. सो टोटल 5 6 7 8. सो हाऊ मेनी टोटल? 8 क्यूब्स आर तर तुम्ही असे नंबरही देऊ शकता 1 2 3 4. आणि त्याच्या मागे पण सेम आहेत 4, म्हणजे 4 + 4 किती झाले? 4 + 4 हाऊ मेनी? 8. दिस इज द नंबर ऑफ स्मॉल क्यूब्स. This is the number of small cubes. Now I am taking another example. Look at this image. Cubes. In this image, what is given? How many cubes are there in the adjoining figure? आपल्याला काय सांगितलंय? दिलेल्या फिगर मध्ये किती क्यूब्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. सो व्हॉट वी आर डुईंग? आपल्याला जे स्क्वेअर सारखे पार्ट असतात त्याला नंबर द्यायचा आहे 1 2 3 4 5 6. म्हणजे हा पूर्ण ब्लॉक म्हणजे किती झाला? हा पूर्ण जो बॉक्स दिसतोय तो म्हणजे एक 1 क्यूब झाला. असे किती झाले आपले? एका खालच्या रो मध्ये 6, वरच्या रो मध्ये बघा किती 6, नंतर 7 8 9 10 11, नेक्स्ट 12 13 14 आणि यावरती राहिलेला 15. So what is our answer? Answer number 3, that is 15. So I am darkening that. So in this way you can count the number of cubes. एखाद्या इमेज मध्ये किती क्यूब्स आहेत तर तुम्ही काय करायचंय? स्क्वेअर पार्टला
नंबर देत जायचे आणि टोटल नंबर किती होतात 1 पासून स्टार्ट करायचे. सो दॅट नंबर्स मे इक्वल टू द नंबर ऑफ क्यूब्स. नाउ in the cube shape there is another also part that is face. फेस म्हणजे काय, त्याचा आपल्याला दिसणारा भाग, समोरचा भाग किंवा त्याचा पृष्ठभाग, त्याला काय बोलतात, फेसेस म्हणतात. आता जर समजा दिस इज अ स्क्वेअर and I am making a cube from it. This is a cube shape. त्याच्यामध्ये त्याचा फेस म्हणजे कोणता येणार, एक तर फ्रंट फेस म्हणजे जो आपल्याला दिसतोय, फ्रंटच्या बरोबर बॅक फेस असणार आहे, हा दुसरा फेस झाला. थर्ड फेस म्हणजे राईट हँड साइडचा फेस. फोर्थ फेस म्हणजे दिस इज अ फ्रंट फेस जो आपल्याला समोरून दिसतोय, बरोबर फ्रंटच्या दुसरा बॅक असणार, हा झाला सेकंड फेस. फ्रंट इज फर्स्ट, बॅक इज सेकंड. राईट साइडला असणार तो थर्ड. लेफ्ट साइडला जो आपल्याला दिसत असेल तो फोर्थ नंबर. हा वरती अप्पर साइडने टॉपने बघितला, टॉप सरफेस, तर नंबर 5. आणि बरोबर हा खाली कोणता आहे, बॉटम. बॉटम इज इक्वल टू 6. सो टोटल 6 सरफेस आर देअर फॉर अ 1 क्यूब. एका क्यूबला किती असतात, 6 सरफेस असतात. नाऊ आपल्याला माहिती आहे, आपण ठोकळ्यामध्ये पण बघितले, त्याला किती 6 भाग असतात, त्यामुळे त्याच्यावरती 1 to 6 नंबर असतात. सो दॅट वाईज वी हॅव टू काउंट द फेस दॅट वी आर लुकिंग फ्रॉम अवर आय. बघा आता ही इमेज दिली आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी, काउंट द नंबर ऑफ फेसेस. बघा फेसेस, कोणते कोणते फेस दिसत आहेत. आता ही इमेज बघितलात तर काय दिसतंय, हा पूर्ण एक शेप जो आपल्याला समोरून दिसतो. दिस कम्प्लीट शेप इज नेम एज अ ए, समोरून बघताना. अजून आपण हा जर उभा साइडने बघितला, हा झाला एक सरफेस, हा झाला दुसरा सरफेस. आणि ह्या साइडने बघितलात तर हा कोणता येणार आहे, थर्ड सरफेस. वरून बघितलात तर हा पूर्ण एक सरफेस दिसतोय तुम्हाला, फोर्थ. त्याच्यानंतर अजून कोणता दिसतोय, फ्रंटवाला हा पूर्ण येतो. वरून बघितलात तर हा फिफ्थ. त्याच्यानंतर ह्या ठोकळ्याचं इकडून बघितलात तर ह्याची ही साइड तुम्हाला दिसणार आहे, दॅट इज मीन्स नंबर 6. देन बॅक साइडला एक असणार आहे, बरोबर. हा फ्रंट फेस आहे, त्याची त्या साइड बॅक म्हणजे 7 झाले. अँड दिस इज द बॉटम. बॉटमचा सरफेस म्हणजे टोटल 8. म्हणजे दिलेल्या फिगरमध्ये हाऊ मेनी टोटल फेसेस. फेसेस म्हणजे तुम्हाला दिसणारा समोरचा भाग, म्हणजे त्याचा पृष्ठभाग, सपाट भाग, त्याला काय बोलतात, फेसेस. समोरचा जो स्पष्ट भाग दिसतोय म्हणजे जो आपण बघू शकतो त्यालाच काय म्हणतात, फेसेस. देर आर टोटल हाऊ मेनी फेसेस, 8 फेसेस इन द फिगर. Now I'm taking another example. Look at this example. What is given? The cubes of same dimensions are arranged according to the given figure. काय केलंय ह्या फिगरमध्ये, सर्व क्यूबचे साईज काय आहे, सेम आहे. अँड न्यू फिगर इज फॉर्म. आणि अशा सगळ्यांचे मिळून त्यांनी एक फिगर ड्रॉ केली. अँड हाऊ मेनी फेसेस विल बी देअर इन सच फिगर. आपल्याला काय करायचंय, फेसेस फाइंड आउट करायचे आहेत. आपल्याला कोणते कोणते भाग दिसत आहेत बघा. आपण स्टार्ट करूया इथून. जर हा पूर्ण भाग बघितला आपण, हा आपल्याला ह्या साइडने म्हणजे ह्या व्ह्यूने जर तुम्ही बघितलात, हा टोटल आपल्याला 1 एक भाग दिसतोय. त्याच्यानंतर आपण जर तुम्ही फ्रंटने बघितलात तर आपल्याला कोणता भाग दिसणार आहे, ही खाली जी शिडी आहे ती दिसणार आहे. दिस इज सेकंड पार्ट. जर तुम्ही बॅक साइडने बघितलात तर आपल्याला मिळणार आहे इकडून लेफ्ट साइडने 4th सरफेस, टॉपचा हा 5 सरफेस, बॉटमचा असणार आहे तो 6 सरफेस. सध्या तरी आपल्याला 6 सरफेस मिळालेत. फर्स्ट इज फ्रॉम फ्रंट, फ्रॉम बॅक सेकंड, देन इट इज फ्रंट फ्रॉम राईट साइड, फर्स्ट नंबर दिला आपण त्याला. देन फ्रॉम द सेकंड मीन्स फ्रंट, बॅक, दिस इज अ बॅक सरफेस, दिस इज साइड, राईट साइड, दिस इज लेफ्ट साइड, दिस इज फ्रंट, 6 number is bottom, 5 is top. So there are total how many, 6 surface. And look at this total surface. This surface is also we can see when we are looking from top, that is this is number 7. Next this surface also we can see, this is number 8. Then this total surface we can see 9. Then ह्या ठोकळ्याचे बघा
10, 11, 10 and 11. कारण ह्याचे बॅक साइड, ह्या टोकाचे बॅक साइड आपण मागेच बघितले, बॅक मध्ये लेफ्ट हँड साइड इथे बघितले. सो 10 and 11. सो टोटल हाऊ मेनी? टोटल 11 surface are there. Look at this here. Number, instead of number they use a letter. त्यांनी काय केले? मी नंबर यूज केले, त्यांनी काय केले? लेटर यूज केले. A is for front, B is for right hand side, C is for back, D is for left. Then E is for bottom. Then F, ही जे आपल्याला सरफेस दिसतोय त्याच्यानंतर हा पूर्ण सरफेस आपण बघू शकतो. G, then this total surface H, I, J. So total how many? 11. So in this way you can count the number of faces. फेसेस म्हणजे तुम्हाला दिसणारे भाग. समोरचा सपाट भाग किती दिसतोय आपल्याला, तर त्या फेसला एक नेम द्यायचे, नंबर 1 द्यायचे. इन दॅट वे यू कॅन काउंट द नंबर ऑफ फेसेस प्रेझेंट इन द गिवन फिगर. नाउ दिस इज अबाउट द क्यूब. नाउ वी आर लुकिंग इफ सम मिक्स इमेज इज देअर. म्हणजे असे सर्व एकत्र जॉमेट्रिकल शेप असणारे जर फिगर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की ट्रायंगल फाइंड आउट करा. ट्रायंगल, वी हॅव टू फाइंड आउट अ ट्रायंगल. देन व्हॉट वी हॅव टू डू, काय करायचंय? दिलेल्या इमेजमध्ये तुम्ही नंबर द्यायचे, 1, 2 किंवा लेटर दिलात तरी चालेल, ABCDEF. तुम्हाला बघा किती ट्रायंगल दिसतात तिथे, 1, 2, 3, 4, 5, 6. त्याच्यानंतर काय करायचंय? दॅट व्हॉट वी हॅव टू डू, एका लेटर पासून तयार होणारा ट्रायंगल. सो एका लेटर पासून कोणकोणते ट्रायंगल बघा, जेथे मी A नेम दिलाय. नाउ लुक ॲट हिअर, आय एम युझिंग दिस सेम. काय विचारले? हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन अ गिवन फिगर. ट्रायंगल विचारलेत, सो वी कॅनॉट इझिली कॅल्क्युलेट हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर. सो व्हॉट वी हॅव टू डू, गिव्ह नेम टू ईच ट्रायंगल. एका छोट्या ट्रायंगलला नेम द्यायचं, ABCDEF. सो लुक ॲट दिस, सिंगल लेटर पासून, एका लेटर पासून किती ट्रायंगल तयार झालंय? चला, A लेटर यूज केलं तर त्यापासून एक ट्रायंगल होतोय, येस. बी पासून, येस, CDEF. सो टोटल आपल्याला एका लेटर पासून तयार होणारे ट्रायंगल किती मिळालेत? 2. आता करायचंय आपण, जर 2 लेटर एकत्र केले, जर मी A प्लस B केला तर शेप कसा तयार होणार आहे? असा. तर A प्लस B पासून आपल्याला एक ट्रायंगल मिळतोय. नेक्स्ट ट्रायंगल वी गेट फ्रॉम C प्लस D. तर 2 लेटर एकत्र केले, येस, सॉरी, A प्लस B, देन C प्लस D, आणि E प्लस F केला तर थर्ड ट्रायंगल मिळतोय. आणि जर A अँड F एकत्र केला तर 4th. सो टोटल हाऊ मेनी? 4. सिंगल लेटर पासून, सिंगल लेटर द्यायचे, सिंगल लेटर पासून किती तयार झालेत? 6 ट्रायंगल. 2 लेटर्सना कंबाईन केलं तर किती ट्रायंगल तयार होत आहेत? 4. 2 2च्या पेअर. नाउ वी आर मेकिंग अ पेअर ऑफ 3. चला आपण 3 पेअर करून बघूया, ABC. जर ABC ला एकत्र केलं तर दिस इज अ शेप, तिघांना एकत्र असणारा. सो दिस इज 1 ट्रायंगल. नेक्स्ट आपण 3 ट्रायंगल ऍड करून बघूया. BCD, जर असं ट्रायंगल ऍड केला तर ट्रायंगल होतोय का? नाही. सो CDE एकत्र केला तर नो, इट इज 1, 2, 3, 4 साइड्स होतात. देन DEF ला एकत्र केलं तर येस, वी आर गेटिंग 3 साइड्स, इट इज ट्रायंगल. सो वी गेट 2 ट्रायंगल्स. सो टोटल ट्रायंगल्स अँड दिस बिग ट्रायंगल. आता बघायचे 3 झालेत, 4 पेअर एकत्र करून बघूया. 4 पासून होते का? नाही. 5 नाही. 6 पासून होते का? ओके, ह्या 6 यांना एकत्र केला तर आपल्याला मिळतोय PQR. हा मोठा ट्रायंगल. सो टोटल हाऊ मेनी ट्रायंगल्स? 6 + 4 + 2 + 1 इज इक्वल टू 13 ट्रायंगल. सो इन दिट वे यू कॅन काउंट द नंबर ऑफ ट्रायंगल ऑर एनी जॉमेट्रिकल शेप बाय युझिंग द लेटर. काय करायचं? तुम्ही पेअर तयार करून घ्यायचे की एका फिगरमध्ये किती, एका लेटर पासून किती ट्रायंगल तयार होऊ शकतात किंवा एका लेटर पासून किती क्वाड्रिलॅटरल तयार होऊ शकतात. नाउ आय एम टेकिंग हिअर अनदर एक्झाम्पल. व्हॉट इज गिवन? हाऊ मेनी क्वाड्रिलॅटरल्स आर देअर इन अ ऍडजॉइनिंग फिगर. क्वाड्रिलॅटरल्स म्हणजे आपल्याला माहितीये किती 4 साइड असल्या पाहिजेत, असे फिगरला आपण काय बोलतो? क्वाड्रिलॅटरल. चला बघूया. आपल्याला ह्यातल्या प्रत्येक स्मॉल सेक्शनला नंबर द्यायचा आहे, ABCD. आता बघूया, A पासून क्वाड्रिलॅटरल तयार होतोय का? बघा, A शेप कोणता आहे? 1 2 3 4. येस, A पासून आपल्याला मिळतोय. B पासून मिळतोय का? बघा, नाही. B पासून तर ट्रायंगल तयार होतोय बाय युझिंग द B हॅव्हिंग साइड 1 2 3. सो इट इज नॉट पॉसिबल. C, येस, 1 2 3 4. सो वी आर गेटिंग सेकंड ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल. D पासून, whether it is from D, no, it is a triangle. So we required quadrilateral. त्यामुळे चालणार नाही.
आता आपण 2 लेटर्सना एकत्र करूया. ए प्लस बी करूया. बघा ए प्लस बी पासून कोणता शेप मिळतोय? ए 1 2 3 4. येस, आपल्याला ए प्लस बी पासून एक क्वाड्रिलॅटरल मिळतो ज्याचे 4 साइड्स आहेत. ए प्लस बी झाला. तर बी प्लस सी करूया. बी प्लस सी. येस, 1 2 3 सी. येस, बी प्लस सी वी गेट अनदर क्वाड्रिलॅटरल. सी प्लस ए. येस, सेम फिगर. सी प्लस डी. देन ए प्लस डी केला तर येस, ए प्लस डी. सो टोटल. आणि जर कंबाईन आपण 4 यांना पण केलं तर 3 ना कंबाईन केलं तर काय होणार बघा? 1 2 3 4 5 6 साइड्स होतात. चालणार नाही. क्वाड्रिलॅटरल रिक्वायर 4 साइड्स. And if we are combining all this together, 1 2 3 4 5 6 sides, so it is not possible. So how many quadrilateral are there having 4 side? 1 2 3 4 5 6. So is answer number 3 6. Yes, it is correct. So in this way you can find out any shape from the given figure. Thank you.